नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण गॅस न वापरता एक मिठाई तयार करणार आहोत. चला तर मग. पहिल्यांदा मी एक बाउल घेतलेला आहे. हे डेसिकेटेड कोकोनट, नारळाचा आपण बुरादा म्हणूया, तो आहे. तो मी सपाट बाउल असा घेतलेला आहे. एक बाउल जर हे असेल तर ह्याच्या निम्म मिल्क पावडर घ्यायची. हे मिल्क पावडर आहे, नेस्लेची मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता. हे कंडेन्स्ड मिल्क आहे. हे आपल्याला आता ह्याच्यासाठी आपण हा गोळा तयार करणार आहोत, म्हणून डो तयार करणार आहोत, तर त्यासाठी वापरणार आहे. तुम्हाला जर कंडेन्स्ड मिल्क वापरायचं नसेल तर तुम्ही दूध आणि साखर घरातलं हे सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा दूध थोडं साठवून त्याच्यामध्ये साखर घालून ते पण तुम्ही घेऊ शकता. कंडेन्स्ड मिल्क चव जरा जास्त छान येते पदार्थाची, त्यामुळे आपण ह्या बर्फी किंवा मिठाईसाठी आपण कंडेन्स्ड मिल्क वापरणार आहोत. थोडं थोडं घालणार आहे आपण, बघत बघत. लागेल तसं आपण परत परत घालायचं आहे. हे मिश्रण सगळं हातानंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. डो थोडा जास्त घट्ट वाटतोय. थोडंसं कंडेन्स मिल्क अजून थोडं घातलं मी. आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. लाटता येईल एवढं इतपत आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे. छान असं मळून घ्यायचं एकदम एकजीव. हे असं हे झालेलं आहे, गोळा व्यवस्थित असं छान झालेलं आहे. जास्ती घातलं, पातळ केला तर तो चिकटेल आणि आपली मिठाई असं छान होणार नाही, म्हणून थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. आता हे थोड्या वेळ आपण झाकून ठेवणार आहोत आणि पुढच्या प्रोसेससाठी जाणार आहोत. हे थोडे बेदाणे घेतलेले आहेत, हे मनुके घेतलेले आहेत, हे 2 अंजीर घेतलेले आहेत, छोटे असतील तर 3-4 घ्या. हे अक्रोड घेतलेले आहेत आणि हे मगज बी घेतलेले आहेत, किंवा मेलन सीड्स आपण म्हणतो ते. ह्या तिन्ही गोष्टी मिक्सरमध्ये घातल्या की ओलसर होणार आहेत, म्हणून ह्या 2 गोष्टी आपण वापरलेल्या आहेत. इथं तुम्ही काजू, बदाम, पंपकिन सीड्स असं तुम्ही चेंज करू शकता. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही चेंज करू शकता. हे ड्रायफ्रूट आणि हे सगळं, हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, पावडर करून. आणि मग करून झाल्यानंतर आपण पुढच्या गोष्टीकडे जाऊया. हे मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. थोडं मोठंच फिरवायचं, खूप बारीक नाही करायचं. हा पेपर घेतलेला आहे मी, आपण कुकिंगसाठी वापरतो, पार्चमेंट पेपर किंवा वॅक्स पेपर म्हणतो. हा आहे रेनॉल्डचा घेतलेला आहे मी. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. हा गोळा आपण तयार करून घेतलेला मगाशी, तो ह्याच्यावर ठेवायचा आणि आपल्याला हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे. ह्या पेपरला चिकटत नाही. आपण हे जेव्हा हे करतो ना, असं हे जेवढ्या जाडीचं पाहिजे तेवढं आपल्याला व्यवस्थित हे लाटून घ्यायचं. हे सगळं आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं ह्याच्यावर. आता हे छान असं रोल करून घ्यायचं आहे. थोडं हाताने, थोडं पेपरने व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं. रोल करून झालं आहे. थोडं पेपरमध्ये घेऊन असं प्रेस करून घ्यायचं.
छान असं एकदम टाईट रोल असं झालेलं आहे. तर हे आता आपण कट करून घ्यायचं आहे. सुरीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी. पहिला मी मधूनच कापते. मस्त असं झालेलं आहे. हे असे स्लाइस काढून घ्यायचे आहेत सगळे. मस्त अशी मिठाई तयार.